तर इथे आलोत बघा आम्ही नाटकाला कर्नाळ स्फोटला। तर मी घरून ब्लॉग बनवायला विसरली, इथं आल्या माझ्या लक्षात आलं। आता आम्ही चाललोत घाईघाईत, म्हणून काय जास्त काय बाकीचं खूप बघण्यासारखं वगैरे इकडं बाहेर, पण ते काय आता मी दाखवत नाही। डायरेक्ट आम्ही चाललोत आता नाटकाला। तर तुम्ही पण पहा पूर्ण हा व्हिडिओ, खूप मस्त नाटक सगळे बोलतात। हे बघा किती टू व्हीलर लागलं, बापरे बाप, खूपच होते। तर आता आम्ही आतमध्ये एंट्री केली। आवाज येत होता गाण्याचा, म्हणून मी घरी आले आवाज टाकलाय, लगेच कॉपीराइट येतं म्हणून मी हे आवाज घरी आल्या टाकायला लागला। मी तिथे बोललेली, पण घरी आल्या मला तो आवाज काढायला लागला। बाहेरच्या गाड्या बघून तर आतमध्ये खूपच गर्दी आहे, कारण सगळेच आलेले आहेत इथे नाटकाला। खूप छान आहे, मस्त, आणि शिवाजी महाराजांचं असल्यामुळे सगळे लोक आलेत। बघा मला आता खुर्ची मिळाली, बघा इथं स्क्रीनला पण दिसतंय, थोडंसं लांब होती। महाराजांच्या कमरेला माय भवानी सतत जागी असते, मग पिचकायचं कशात? स्वारी परत केव्हा येणार? राणी साहेब, बादशाही प्रेमाच्या आग्रहानं ठेवूनच घेतलं तर 4 दिवस जास्त राहावं लागेल आम्हाला आग्र्याला। प्रेमळ आग्रह, बादशहांच्या प्रेमळ स्वभावाचा बोभाटा पसरलाय जगभर। बादशहांचा प्रेमळ आग्रह महाराज ऐकतील, आमचा आग्रह मात्र चुकूनही ऐकणार नाही, कारण आम्ही कुठं आहोत औरंगजेब बादशहान इतके प्रेमळ? तसं नाही राणी साहेब, तसंच वाटलं होतं की मोगलांशी तह झाला, आता महाराज 4 दिवस तरी गडावर राहतील, पण तेवढ्या राजाची राणी आहे। ही ग्रहण सूर्यालाही चुकत नाही, पण ग्रहण सुटलं की त्याच्या रथाचे 7 अश्व 28 टापात सारं आकाश काबीज करून टाकतात। सोयरा, तू राणी आहेस त्याची, जन्म सावित्री।
आहेस तू. कोंडाणा घ्यायला तू जाऊ नकोस. दुसरं कुणीही कोंडाणा घ्यायला. नाही साहेब, कोंडाण्याचा माल माझा आहे. आधी लगीन कोंडाण्याच मग माझ्या रायबाच. ही तिसरी पायरी मध्ये माझा सूर्यजी काकडे आहे. ही चौथी पायरी मध्ये माझा तानाजी आहे. हे सारे वीर स्वराज्यासाठी मरण पावले, म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत आहे. महाराज थांबा. तुम्ही आता या स्वराज्याचे भूपती होणार आहात. धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या. म्हणा. ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी अपत्य आहे. मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतःहून सिंहासनावरून खाली उतरीन. जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करीन आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरीन आणि राज्य त्याग करून निघून जाईन. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
हे बघा इथे शिवाजी महाराजांचे गाणे म्हणजे पवडे वरती डान्स खूप मस्त करत होते. हे नाटक बसवलं त्या लोक, पण इथे यूट्यूबला कॉपीराईट पडते म्हणून मी ते गाणं बंद करून आवाज टाकला घरी आल्यावरच्या नंतर. तर खूपच छान होतं नाटक. 3 दिवस होतं इथे आमच्याकडे. 10, 11 आणि 12 तारखेपर्यंत शेवटचा दिवस होता. आम्ही 12 तारखेला गेलतो. खूप छान होतं. एवढी पब्लिक होती, बापरे बाप. गाड्या पण तेवढ्याच आणि माणसं तर खूपच होते. तर मस्त शिवाजी महाराजांना खुर्चीत बसून मस्त अशी छत्रीवरती डिझाईनचे सगळेजण फुलं वगैरे वाहत होते. खूप मस्त वाटत होतं. फटाके वगैरे वाजवले आणि आता आम्ही झाले, आता हे नाटक चाललं तर आता मी घरी. खूप छान होतं नाटक, मस्त होतं. खूप आवडलं मला तर. खूपच गर्दी ना, सगळ्या गाड्या भरपूर